ठरलं तर मग या मालिकेच्या 4 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता लॅबमधील डॉक्टर अर्जुनला फोन करतात आणि एक धक्कादायक माहिती देतात. डॉक्टर सांगतात की प्रिया सुभेदारने लॅबमध्ये एक वेगळंच DNA सॅम्पल आणून दिला आहे. हे ऐकून अर्जुनच्या आशा पल्लवित होतात. तो डॉक्टरांना विचारतो की ते सॅम्पल अजूनही तुमच्याकडे सुरक्षित आहे का? डॉक्टर हो म्हणताच अर्जुन उत्साहात म्हणतो, ग्रेट, आम्ही आत्ताच्या आत्ता लॅबमध्ये पोहोचतोय. अर्जुनचा आनंद पाहून सायली गोंधळून विचारते की नेमकं काय झालं आहे. तेव्हा अर्जुन तिला आनंदाची बातमी देतो की त्यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे. अर्जुन सायलीला समजावतो की प्रियाला नक्कीच माहिती आहे की खरी तन्वी कोण आहे. म्हणूनच तिने लॅबमध्ये खऱ्या तन्वीचं DNA सॅम्पल आणून दिलं होतं. आता त्या सॅम्पलच्या मदतीने आपण खऱ्या तन्वीपर्यंत सहज पोहोचू शकतो. पण दुसरीकडे लॅबमध्ये एक मोठी चूक घडते. प्रियाने दिलेलं ते महत्त्वाचं सॅम्पल तिथला एक कर्मचारी चुकून डस्टबिनमध्ये टाकून देतो. इतकंच नाही तर काही वेळातच कचरा नेणारा माणूस ती डस्टबिन रिकामी करून घेऊनही जातो. अर्जुन आणि सायली मोठ्या आशेने लॅबमध्ये पोहोचतात. डॉक्टर जेव्हा त्या कर्मचाऱ्याला विचारतात की इथे बाजूला काढून ठेवलेलं ते सॅम्पल कुठे आहे, तेव्हा तो कर्मचारी निर्विकारपणे उत्तर देतो की ते तर मी कचऱ्यात फेकून दिलं आणि कचरा गाडीही ते घेऊन गेली. हे ऐकताच सायली, अर्जुन आणि डॉक्टर यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे काय होणार? ज्या पुराव्याच्या आधारे अर्जुन खऱ्या तन्वीचा शोध घेणार होता, तो पुरावाच आता नष्ट झाला आहे की अर्जुन यातूनही काही मार्ग काढणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग.